नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. दादरचा एक एरिया आहे चौकी म्हणून, सेम चौकी त्याला नाव का पडलं मला माहिती नाही, पण तो एरिया पण त्यासाठीच मानकाप्याचा एरिया म्हणून तो फेमस होता. झेड ब्रिज झाला आणि एक अशा एक दोन गोष्टी, एकदम ब्रिज आहेत तिथे असे की जे मुंबईतले मानकाप्याचे ॲक्टिव्ह स्पॉट्स म्हटले जायचं. तिथे दादरला कोणाबरोबर झालेलं का असं? कोणाबरोबर नाही, पण तिकडे त्या लोकांनी बऱ्याच जणांनी तो सिग्निफिकंटली गोष्ट ती अनुभवली आहे की कोणतरी असा आहे, एक वॉरियर टाईपचा कोणतरी माणूस आहे की जो तलवार, दोन हातामध्ये तलवारी अशा पाती फिरवत फिरवत फिरतोय आणि त्याचं मुंडकं नाही आहे. रात्रीच्या वेळेला त्याचं मुंडकं नाही आहे. तो कधी घोड्यावरून फिरतोय, कधी चालत फिरतोय, पण फिरतोय. हे बऱ्याच जणांनी अनुभवलेलं आहे आणि ह्या अर्बन लेजंड्स आहेत, बट ऑब्वियस. पण ते सांगणारी लोक तुला बरीच भेटतील की अरे हां होतं असं. जसं तो ह्याचा माटुंग्याचा जो ब्रिज आहे ना, झेड ब्रिज, असं म्हणतात की तो ब्रिज ना कधी संपतो असं वाटतच नाही. म्हणजे असं वाटतं की अरे हा संपत का नाही आहे ब्रिज. त्या ब्रिजवर चालताना नेहमी एक भीती वाटते, असं तिकडच्या बऱ्याचशा लोकांनी, आणि हे मला पर्सनली बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे नाही, तो ब्रिजवरून चालशील ना तुला जाणवेल की नाही कुछ तो क्रिपी है आजूबाजू में. ती जागा तशी आहे. तसा आमच्या तिकडे तो एक एरिया आहे की त्या भागामधून मानकाप्या फिरायचा, त्या मांडच्या जस्ट आधीपर्यंत आणि त्याने पुढून एवढा एरिया, असा तो एरिया फिरायचा तिकडे मानकाप्या, असं खूप म्हटलं जातं. म्हणजे आमच्या एरियामध्ये वगैरे पण तिकडनं त्या गोष्टींच्या बाबतीत. इवन ते झालं, कारण काय काय गोष्टी अशा आहेत ना, तुला मी तर एक गोष्ट सांगतो. ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंगचं ऐकलं असेल. हो, लुसिड ड्रीमिंग. हां, तर माझी एक असं आहे, जवळची व्यक्ती आहे माझ्या, जी, ज्या लोकांना ॲस्ट्रल ट्रॅव्हल माहिती नाही त्यांना लोकांना तू शॉर्टमध्ये सांगू शकतोस का? ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग म्हणजे काय असतं की आपण बेसिकली बॉडी थंड झोपते, सोल फिरत असतो, फक्त सोल आपली क्रिया करत असतो. पण म्हणजे आपण झोपल्यावर किंवा आपली बॉडी झोपून जाते, शांत होते आणि आपली आत्मा असते ती ट्रॅव्हल करते. काय काय वेळा ते असं होऊन जातं, काय काय वेळा ते पर्पजली केलं जातं. त्यासाठी एखादं मीडियम लागतं. म्हणजे आता मी तो एक्झाम्पलच सांगतो. बेसिकली माझी एक जवळची व्यक्ती आहे, ती व्यक्ती ना ॲस्ट्रल, आय डोंट नो, म्हणजे तिला कदाचित मनुष्यगण असावा किंवा जे काय आहे ते. तू ते हे बघितलंस आपला गोलमाल अगेनवाला मूवी बघितलास, तो तब्बू आणि हिच्यावाला नाही ना. मग त्यामध्ये ना ते तब्बूचं एक कॅरेक्टर घेतलं आहे की जिला स्पिरिट्स दिसतात आणि ती त्या स्पिरिट्सची हेल्प करते त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी बेसिकली. ओके. तर कुठेतरी आता मला असं वाटायला लागलं आहे की ती जी व्यक्ती आहे माझ्या लाईफमधली, तिथला लाईफमध्ये रोल तो मिळालेला आहे. म्हणजे एक रिसेंटली एक एन्काउंटर झाला आहे, तो मी तुला सांगतो, जो मला तिने सांगितलं आहे. आणि इट्स अ सिग्निफिकंट, कारण ती व्यक्ती खूप जवळची, असं नाही की फेकते बाई लांबून काही. व्यक्ती काय करते म्हणजे बेसिकली त्यांचं आणि व्यक्ती म्हणजे मी व्यक्ती बोलतोय, बट शी इज हार्डली ऑफ 15 ते 16 वर्ष. 15-16 वर्षाची आहे मुलगी आणि ती काय इट्स काइंड ऑफ प्युअर सोल. शी इज अ नॉर्मल स्टडिंग पर्सन, शी इज नॉर्मली स्टडिंग गर्ल. काही नाही, ती काही जगावेगळं काही करत नाही आहे, नॉर्मल एक शिक्षण चाललं आहे वगैरे वगैरे, पण तिच्यापर्यंत ती गोष्ट आली आहे. आता कसं आलं आहे, तिला ना एका खूप टायमिंगपासून ती गोष्ट जाणवते की तिच्या घरामध्ये ना काहीतरी कोणतरी फिरतं आहे. बरं, एक नॉर्मल घर आहे, तिला असं वाटतं आहे की काहीतरी फिरतं आहे वगैरे घरामध्ये. आणि तर तिला असं होतं की असं का वाटतं आहे मला, घरात आम्ही मोजकीच माणसं आहोत, बरं एवढं का फील होतं आहे वगैरे वगैरे. तर तिने तिच्या मम्मीला विचारलं की आई असं का होतं आहे, काही रिझन आहे का त्या गोष्टीचं. तर मम्मीने तिच्या पास्टमधली एक तिला स्टोरी सांगितली की तिच्या मम्मीला पण असं होत होतं आणि त्यावेळी ॲक्च्युली घरामध्ये एक स्पिरिट होता. तिच्या मम्मीचे वडील होते त्यावेळेला, याच्याशी त्यांनी बोलणं केलेलं त्यानंतर ॲस्ट्रल ट्रॅव्हलने. मग तिचं असं झालं की कदाचित हेरिडिटरी आलं असेल, अनुवंशिक जे आपण म्हणतो. तर तिने ते केलं. तर तिने त्याच्या एका गुरुजींना विचारून घेतलं की असा सीन आहे, काही होऊ शकतं का, काही प्रॉब्लेम आहे का. गुरुजी बोलले ठीक आहे, मी येतो, बघूया आपण काय ते. तो गुरुजी आले, त्यांनी तिला झोपवलं, शांत झोपवलं. तिला पूर्ण म्हणतात ना एकदम कॉन्सन्ट्रेट करायला लावलं एका गोष्टीवर. तर तिने प्रॉपर तिला असं काम केलं, एकदम शांत केलं आणि तिला त्यांनी इन्स्ट्रक्ट करायला सुरुवात केली. बेसिकली ती पूर्ण थंड झाली, तिच्या बॉडीतून तिचा सोल बाहेर आला आणि मग तिने सगळं नरेट करायला सुरुवात केली की मी आता इथे आहे,
मी इकडे म्हणजे जाते. तिची आत्मा फिरत होती आणि ती तोंडातून बोलत होती. हा, आणि बेसिकली असं असतं ना की एक मॉनिटर लागतो, मॉनिटर करणारा गोष्टी काय काय होत्या तेव्हा. तर ते गुरुजी जे होते ना ते मॉनिटर होते, ते तिला मॉनिटर करतायत. ती बोलते फक्त अशी की अच्छा मी आता इथे आहे, मी इकडे जाते इकडे. तर बेसिकली कसं आहे, 2 BHK रूम आहे. मी तुला एक जस्ट सिनेरिओ सांगतो. 2 BHK रूम आहे, हॉल आहे, हॉलच्या ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे, इथे किचन आहे आणि ही मेन एंट्रन्स आहे इकडनं. तर ती ह्या हॉलमध्ये आहे, त्यांचं ते चालू आहे सगळं. ती आली इकडनं, उठली, म्हणजे बेसिकली तिचा सोल उठला आला ह्या बेडरूममध्ये गेला. म्हणजे ते विचारतं की तुला अजून पण जाणवतं आहे का, असं काही आहे का? ते बोलते हो. ओके, एकदा पूर्ण घर फिरून बघ कुठे काय आहे का ते. ती गेली, ह्या बेडरूममध्ये गेली, पूर्ण फिरली वगैरे, काही नव्हतं. किचनमध्ये गेली, फिरलं, काय नाही. ह्या बेडरूमच्या डोरवर जशी आली ना, डोअरमधून आतमध्ये पाय टाकायला गेली, आतमध्ये पूर्ण ब्लॅकआउट म्हणजे कसं, असा तसा ब्लॅकआउट नाही की बेडरूमची ही चौकट आहे दरवाजाची, आतून पाय टाकलं डायरेक्ट ब्लॅक, काळी, म्हणजे पूर्ण ते हे खड्डा समज संपलं की पाय पुढे टाकलं पडू खाली, अशा टाईपचं ब्लॅकआउट. ती घाबरली, ती बोलते नाही असं आहे. ते बोले काळजी करू नकोस, तू आरामात शांतपणे प्रोसेस करायला सुरुवात कर, ते डेव्हलप होणार. बरं. तिने ते सुरुवात केली, चालते एक एक पाऊल जशी टाकते ना, ती रूम तयार होतीये, ती एक दिसते. झाली रूम पूर्ण तयार झाली. ते बोलली मी आली आहे रूममध्ये, ते बोलतात पूर्ण नीट बघ काय दिसतंय काय. तर ती गेली, फिरली वगैरे. तिला ना रूमच्या एका कोपऱ्यामध्ये एक 6 ते 6.5 फूट उंच ब्लॅक सिलआउट उभी असलेली दिसली प्रॉपर. विचार कर, राहत्या घरामध्ये तिच्या सोलला ते दिसले की सावली दिसली कोणाची? सावली म्हणजे हा प्रॉपर सिलआउट, एक बॉडी स्ट्रक्चर आहे प्रॉपर असं. ती तिने सांगितलं की असं मला दिसतंय. शांत, अजून थोडं हे कर, तुला पूर्ण ते दिसणार, तुझ्यासमोर दिसणार, येणार ते, ज्यावरती तुला ते फील होतं त्यावरती ते दिसणार. तसंच झालं, हळूहळू ते डेव्हलप झालं. तर एक 6.25 फुटाचा उंचाचा तो म्हातारा होता, एक प्रॉपर आजोबा, म्हातारा नाही आजोबा होते, ते उभे होते तिकडे. ते मी तिने सांगितलं असे आजोबा आहेत म्हणून. तर ते बोलले, त्यांना विचार ते का आले तिकडे, कोण आहेत ते. तर ती बोलली पण त्यांच्या नजरेमध्ये मला थोडीफार भीती वाटते, म्हणजे ते माझ्याकडे थोडाशा रागाने बघतात तर मला भीती वाटते. तर ते बोलले काय घाबरू नकोस, जर तुला त्रास द्यायचा असता त्याने आत्तापर्यंत दिला असता, त्यांना जेवढून काही मदत हवी असणार, शांत राहा आणि त्यांना विचार. ती बोलली ठीक आहे. त्यांनी विचारलं, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ते बोलले काम कर, त्यांना विचार भूक लागली आहे का. तिने विचारलं, त्यांनी मानेने केलं की हो. मग त्यांनी त्यांना सांगितलं की काम कर, किचनमध्ये जा, असं हे आहे ते ताटात घे आणि घेऊन परत ये. लिटरली तिचा आत्मा फिरून किचनमध्ये गेला, घेतलं सगळं ताटामध्ये वगैरे जे काय असेल ते, परत आली बेडरूममध्ये. ताट कसं हवेत होतं? आता ते एक्झाम मी विचारलंच नाही की नेमका हा काय सगळा सीन कसा झाला आहे वगैरे ते, कारण ही गोष्ट स्वतः मी रात्री 2:30 वाजता ऐकत होतो तिच्याकडनं, त्यामुळे मी काय माझं डिटेलमध्ये विचारलं नाही. पण असं म्हणजे बेसिकली तिने तिच्यासाठी ताट हे घेतलं, जेवण घेतलं, मे बी नाही तर कोणी दुसऱ्या व्यक्तींनी वगैरे, आय डोंट नो काय ते. तर ते घेतलं, ती घेऊन आली आणि त्यांना दिलं. त्यांनी खाल्लं वगैरे, आणि त्यानंतर तो म्हणतात एक सोल प्रसन्न होतो किंवा ते हे होतं, बस थोडे ते झाले आणि ते तिकडनं गायब झाले. बरं गायब झाले, ती बोलली गुरूंना की असं झालंय म्हणून ते गायब झाले. तर ते बोलले की ठीक आहे, काय काळजी करू नकोस, एकदा पूर्ण घर फिर, बघ काय दिसतंय का. पुन्हा घर फिरली तर ते दुसऱ्या बेडरूमच्या बेडवर जाऊन बसलेले. ती तिकडे गेली, त्यांना विचारलं काय काय. मग त्यांनी काहीच नाही केलं, फक्त हसले, तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. आणि आमच्या बेडरूमचे स्ट्रक्चर कसं आहे, ते बेडरूम असं आहे ना, हा सोफा आहे या साईडला, इकडनं ना ही अशी पूर्ण विंडो आहे, अशी चौकोनी चारी साईडला अशी. या साईडला थोडा एक कोपरा आहे, जागा विंडोचा आहे, पण थोडासा आतला साईडला सरकवलेला कोपरा आहे. ते बेडवरनं उठले, विंडोकडे गेले, विंडोतून डायरेक्ट फ्लॅश गायब झाले. तिने सांगितलं की असं झालं. बरं त्यानंतर लगातार 2 ते 3 दिवस सेम झालं, करून घेतलं तिच्याकडनं, ते नव्हते कुठे काय. सो ते गेले त्यानंतर. बट अजूनपर्यंतही तिला तिच्या मागे बरेचसे सोल्स असल्याची तिला पूर्णपणे असं कंटिन्यू फिलिंग आहे. तिला काही गोष्टी करायला सांगितल्या तशा देवा टाईपच्या वगैरे, तिचं चालू आहे. मग मी तिला थोडं समजवलं की बघ, कदाचित ना तुला एक तो रोल नव्याने दिला गेलेला असेल, तू एक प्युअर सोल आहेस, तू काय तू अशी खूप डिसेंट आणि साधी बोळी हे आहे, ती पोरगी आहे. सांगितलं की खूप असं हे आहे,
तिला बोलू बघ जर तू ह्या गोष्टी डेव्हलप केल्यास ना कदाचित त्यांना हेल्प व्हायला तुझ्याकडनं ते हे होऊ शकते, एक चांगली गोष्ट घडू शकते. आणि कारण ज्या अर्थी ते तुला आपला प्रेझेन्स फील करून देत आहेत आणि पण तुला काही त्रास होत नाही याचा अर्थ तुझा कदाचित राक्षसगण असू शकतो. एकदा विचारून बघ घरी असं असं आहे का, जर असेल ना तर तुला खूप चांगलं हेल्प होऊ शकते त्या गोष्टींची. आणि ही गोष्ट तिने रात्री मला 2:30 वाजता सांगितलेली. मला झालं बाई नाही ऐकायचं, नको अजून काही सांगू नकोस त्या बाबतीत त्यानंतर. बापरे. आणि हे माझं असं उदाहरण आहे म्हणजे असं म्हण ना की एकदम आता तू आणि मी केवढं जवळ आहोत तसं आम्ही दोघं जण नात्याने जवळ आहोत. असा कोणता एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या लाईफमधली ही गोष्ट आहे. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.